नागपुर में ड्रग्स के खिलाफ पुलिस ने बड़ी कार्रवाई की है। सदर थाना क्षेत्र में अपराध शाखा की यूनिट 2 ने गुप्त सूचना के आधार पर छापेमारी करते हुए 2 आरोपियों को गिरफ्तार किया है। पुलिस ने इनके कब्जे से एमडी ड्रग्स, मोबाइल फोन और एक मोपेड बाइक सहित करीब 1,40,000 रुपए का मुद्देमाल जब्त किया है। वहीं इस मामले में एक अन्य आरोपी की तलाश जारी है। अपराध शाखा की यूनिट 2 को गुप्त सूचना मिली थी कि सदर थाना क्षेत्र के अंजुमन कॉलेज के पास कुछ युवक मादक पदार्थ लेकर आने वाले हैं। सूचना के आधार पर पुलिस ने मौके पर जाल बिछाकर कार्रवाई की। छापेमारी के दौरान पुलिस ने सचिन, सुनील विश्वकर्मा और जोयब शाहबाज कुरैशी को गिरफ्तार किया। तलाशी में उनके पास 5.03 ग्राम एमडी पाउडर बरामद हुआ, जिसकी कीमत करीब 3,000 रुपए बताई गई है। कार्रवाई के दौरान पुलिस ने आरोपियों के पास से 2 मोबाइल फोन, एक मोपेड बाइक भी जब्त की। जब्त किए गए कुल मुद्देमाल की कीमत लगभग 1,40,000 रुपए आकी गई है। पुलिस ने आरोपियों के खिलाफ एनडीपीएस एक्ट की धारा के तहत मामला दर्ज किया है। इस मामले में गुप्ता नामक आरोपी फरार है, जिसकी तलाश जारी है। पुलिस यह भी जांच कर रही है कि बरामद एमडी ड्रग्स की सप्लाई कहां से हुई और इसका नेटवर्क किन किन लोगों तक फैला है। पोलीस ठाणे सदर अंतर्गत 2 युवक हे एमडी विकायला येणार आहेत अशी गोपनीय माहिती मिळाल्याबरोबर आम्ही आमच्या पथकाच्या पेट्रोलिंगच्या दरम्यान असताना संबंधित ठिकाणी गेलो। त्यावेळेस 2 संशयित इसम मुलं दिसून आले आणि त्यांना जेव्हा आमच्या पथकाने ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा दोन्ही युवक विरुद्ध दिशेला सदर हल्दीराम जे आहे त्या रस्त्यावर अंजुमन कॉलेजच्या समोरचा जो रस्ता आहे तिथे विरुद्ध दिशेने ते लोक पळाले। त्यावेळेस आमच्या जे कर्मचारी सोबतचे होते ते त्यांनी त्यांचा पाठलाग केला। त्यामध्ये एक जो मुलगा होता त्याचं नाव जोयब शाहबाज कुरैशी हा स्वतःच पडला आणि त्याच्यामुळे त्याला त्याच्यानंतर ताब्यात घेण्यात आले आणि त्याच्यानंतर सचिन विश्वकर्मा हा जो विरुद्ध दिशेला पळाला होता त्याला पण ताब्यात घेण्यात आले। जेव्हा ह्यांची अंगझडती घेण्यात आली तेव्हा ह्यांच्याजवळ 2 एमडी ड्रगच्या पुड्या मिळून आल्या, ज्यांचं वजन अंदाजे 5.030 ग्राम भरलं, ज्याची अंदाजे किंमत 30,000 रुपये आहे आणि ह्या दोघांनाही एमडी सकट एमडी बाळगताना मिळून आल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा पोलीस ठाणे सदर येथे दाखल करण्यात आलेला आहे। ह्यामधील हे दोन्ही मुलं मागच्या 7-8 महिन्यांपासून एमडी पेडलिंग करत आहेत आणि हे कोणी गुप्ता नावाच्या माणसाकडनं त्यांनी कालची ती ड्रग मिळवून ते दुसऱ्या कोणा युवकाला देण्यासाठी आले होते अशी माहिती समोर आलेली आहे। यांना ड्रग सप्लाय करणारा गुप्ता ह्यास पाहिजे आरोपी केलेला आहे आणि त्याचा शोध आमच्या पथकाद्वारे घेतला जातो आहे।